बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक श्री राजेश जगताप लिखित कादंबरी आडूसा. प्रकरण 7. रणरणत्या उन्हात रस्ते सुनसान दिसत होते. गरमीमुळे दवाखान्यात बसणं त्रासदायक झालं होतं. वारंवार पाणी पिऊनही तहान भागत नव्हती. 2 घटकांनी उन्ह उतरल्यावर डॉक्टर आले. घाई गडबडनं पोरगं पुढं गेलं. बाहेर बसली माणसं बऱ्याच वेळापासून आले असल्याचं सांगितलं. त्याचं बोलणं शांतपणे ऐकून घेत डॉक्टर म्हणाले, बरं ठीक आहे, पाठव द्या ना. डॉक्टरांचं बोलावणं आल्याचं समजल्याबरोबर धनाजीनं बापाच्या हाताला धरून आत नेलं. त्यांना आत आलेलं पाहताच डॉक्टर म्हणाले, या या बसा. हा, जरा सावकाशीनं. डॉक्टरच्या समोरील खुर्चीवर रंगराव बसले. त्यांच्या खांद्यावर एक हात ठेवून धनाजी उभा राहिला. बोला बाबा, काय होतंय? रंगराव काही बोलायच्या आत धनाजी उत्तरला, साहेब, खोकला लई त्रास देतोय. आन पाणी पार तुटल्यावानी झालंय. तुमच्याकडून औषध दिलतं, पर कधी नेलं होतं औषध? डॉक्टरांनी रंगरावांची तपासणी करता करता विचारलं. हेच की आपलं, म्हणजे 2-2.5 महिन्यामागं नेलतं. होय ना दादा? आपण कोण? डॉक्टर म्हणाले, म्या धनाजी, मुलगा आहे. धनुभाऊ, अहो इतक्या लवकर कशाला आणायचं? चांगले 5-6 महिने झाल्यावर यायचं होतं. डॉक्टर नारायजने म्हणाले, चुकलं डॉक्टर साहेब, पर अहो आम्ही शेतकरी माणसं, येळच मिळत नाही बघा. आणि दादा बी औषधाचा कटाळा करतात. अहो मग आराम कसा पडायचा? औषध वेळेवर घ्यायचं नाही, मग आराम पडत नाही म्हणून डॉक्टरांच्या नावानं ओरडायला रिकामे. बरोबर ना? डॉक्टरांची नाराजी वाढली होती. आता 15 दिवसांचे औषध देतो. 15 दिवसानं आठवणीने परत या. कसं वाटतंय बघू. आराम नाही पडला तर छातीचा फोटो काढून बघू. आणि एक लक्षात ठेवा, औषध वेळेवर नाही घेतलं तर माझ्याकडे येऊ नका. ठीक आहे? डॉक्टरांनी बजावून सांगितलं. घेईन. एक विचारायचं होतं. विचारू काय? इतका वेळ गप्प बसले रंगराव म्हणाले, हो विचारा की. म्हणजे असं आहे डॉक्टर साहेब, हे विषय जरा नाजूक आहे. ह्यो धनु महापोरगा एकलाच आहे. ह्याच्या लग्नाला 3 वर्ष झाल्यात, पण लेकूर बाळभाई ना अजून. ती बाहेर बसली ती यांची मंडळी आहे का? हो भाई साहेब. बरं तुम्ही बाहेर बसा, त्यांना पाठवा. आणि धनाजीराव तुम्ही पण या. धनाजी रंगरावला घेऊन बाहेर आला. पारू वाट पाहतच होती. धनाजी तिला म्हणाला, पारू जरा आत ये, साहेबांनी बोलावलंय. मला? आणि मला काय झालंय? तसं काय नाही ग, ये तर खरं. पारू आणि धनाजी दोघेही आत गेले. पारूला बसायला सांगून डॉक्टरांनी विचारलं, हा बाई, नाव काय तुमचं? पारू. लग्नाला किती वर्ष झाली? डॉक्टरच्या या प्रश्नावर पारूनं धनाजीकडे चमकून पाहिलं. त्यानं इशारानेच सांग म्हणून सांगितलं, 3 वर्ष झाल्यात. बरं, पाळी प्रत्येक महिन्याला व्यवस्थित येते का? डॉक्टरच्या या प्रश्नाने सर्व प्रकार तिच्या लक्षात आला, पण उत्तर द्यावे लागणार होतं.
ती म्हणाली, "वय साहेब." "ठीक आहे. अजून काही त्रास होतोय का?" "नाही साहेब." "धनुभाऊ, एक काम करा. वडिलांना घेऊन याल तेव्हा यांनाही घेऊन या. माझ्या ओळखीतल्या एक डॉक्टरीन बाई आहेत. आता त्या बाहेरगावी गेल्या आहेत. आपण एकदा त्यांना दाखवून सल्ला घेऊ." "काय?" "चालतंय की साहेब." "बरं, निघा तुम्ही आता." धनाजीने पैसे देऊन रंगरावांचे औषध घेतले. घरी आले तेव्हा दिवस मावळतीला टेकला होता. पारूनं आल्या आल्या चहा ठेवला. सासूच्या जेवणाची विचारपूस केली. धनाजीनं गोठ्यात जाऊन जनावरांना चारा घातला. चहा घेऊन जनावरं सोडली. बारवावरून पाणी पाजून आणली. दिवसभराच्या घाई गडबडीत पारूला चिमणीचा विसर पडला होता. देवाची दिवाबत्ती करून ती बाहेर आली. आतुरतेने वळचणीकडे पाहिलं. चिमण्यांची जोडी एकमेकांच्या शेजारी शांत बसली होती. ते पाहून तिच्याही जीवात जीव आला. घरात येऊन ती स्वयंपाकाला लागली. धनाजी आई वडिलांसोबत बोलत बसला होता. डॉक्टरला धनाजीनं सांगितलं की सासऱ्यानं सांगितलं याचा विचार करू लागले. हे आणि उगाच झिंगाट मागं लागायचं. डागदरनीनं काही येडं वाकडं सांगितलं तर काय करायचं? सासूला तर बोलाया तेवढंच रान मोकळं होईल. बरं नुसतं बोलून थांबली तर बरं. नाहीतर पुण्यांदा त्या सुमीचं खूळ डोक्यात घेतलं म्हणजे झाली का पंचायत? 6 महिन्याची मुदत दिली असली तरी काय भरोसा? परत सुमीच्या नावानं तळी उचलायची. डोळ्यावर रेंगाळणारी केसाची बट तिने उलट्या हातानं मागं सारली. भाकरी झाल्या होत्या. भाजीच्या भगोन्यात पळी फिरवून शिजली असल्याची खात्री केली. स्वयंपाकाची भांडी धुवून ठेवली. पिठाचा डबा कोपऱ्यात सरकवला. पत्राला हात फुशीत ती बाहेर आली. "होय व, जेवून घ्या म्हणजे आवराया बरं पडतंय," तिनं धनाजीला सांगितलं. "वाढ वाढ, दादाचं ताट आदू करान, औषध घ्यायचं आहे." सगळ्यांची जेवणं झाली. तिनं भांडी आवरली. सासऱ्याला औषध दिलं. बाहेर गेली. एक हळवी झुळूक अंगाची लगट करून गेली. घामानं भिजलेलं अंग जरासं सुखावलं. काळोखात गडप झाल्या वाटेनं क्षणिक सुखावणारी ती झुळूक फिरून येईल म्हणून थांबली. ती आली. अंगाला गुदगुल्या करून पुढे गेली. पारुशी पाठ शिवणीचा खेळ खेळू लागली. आपणही तिच्या मागे धावत जाऊन तिला धरावं असं वाटू लागलं. पण अंधारातून चोर पावलांनी अलगद येणारं ते सुख असंच हुलकावणी देत होतं. धरू धरू पाहता हातातून निष्ठून जात होतं. "पारू!" धनाजीची हाक कानावर पडली. ती लगबगीने घरात गेली आणि तो बाहेर आला. "पारू, आईचं पाय सोडून दे. म्या जरा गोठ्यातून चक्कर मारून आलोच." तेलाची वाटी घेऊन ती सासूकडे गेली. तेलानं पाय चोळून दिले. सासूनं हू की चू केलं नाही. ती उठली. तेलाची वाटी जागेवर ठेवून खोलीत आली. थोडा वेळ बसली. खिडकीचा कवडसा दिसत नव्हता. तोही गप्पच होता. तिनं अंग टाकलं. डोळा कधी लागला ते समजलंच नाही. गंगापूरला जाऊन आले त्याला 8 दिवस झाले होते. डॉक्टरच्या औषधामुळं रंगरावाला आराम पडू लागला होता. सासूच्या भरवशावर न राहता पारू सकाळ, दुपार, संध्याकाळ अशा औषधाच्या 3 वेळा पाळून सासऱ्याला न चुकता औषध देत होती. रंगराव भाकर तुकडा खाऊ लागले होते. सासूचा आबोला कमी झाला होता. आत बाहेर जाता येता पारू वळचणीला पाहत होती. चिमणीचं घरटं जवळजवळ पूर्ण झालं होतं. चिमणी आणि चिमणा दोघेही जवळपास दिसत नव्हते. चिमणीने अंडे घातले असतील का याची तिला उत्सुकता लागली. त्यासाठी वर चढून पाहावं लागणार होतं. वर चढण्यासाठी घरात काही साधनही नव्हतं.
थोडा विचार करून ती सरळ गोठ्यात गेली. गाय सोडून आणली, भिंती शेजारी उभी केली. थोडीशी धडपड करून घाबरत घाबरत तिच्या पाठीवर चढली. डोकावून घरट्यात पाहिलं. बारीक गवताची पानं, कापडाचे तुकडे, थोडासा कापूस, असं सगळं टाकून मऊशार बिछाना तयार केला होता. आनंदानं ती खाली उतरली. आता तिला आस लागली होती चिमणीच्या अंड्याची आणि त्यातून बाहेर पडणाऱ्या छोट्या छोट्या पिल्लांची. चिमणा चिमणीनं कष्टानं बांधलेल्या घरट्यात आज ना उद्या एक नवा जीव जन्माला येईल. त्याला चिमण चाऱ्याचा घास भरवता भरवता चिमणीचा इवलासा संसार पूर्ण होईल. उंबऱ्या शेजारी बसून पारू चिमणीच्या पिल्लांचं आणि संसाराचं स्वप्न पाहत होती. विचार करता करता तिचा हात पोटावरून फिरू लागला. इथंही आपल्या पिल्लाचं घरटं तयार व्हावं, आपल्याही नकळत तिथे येऊन बसावं, तटतटणाऱ्या चोळीला पाझर फुटावा. एखाद्या पहाटेला साखर झोपेत असताना आई अशी गोड हाक कानी पडावी असं वाटलं. मागच्या महिन्याच्या पाळीला येऊन 4-5 दिवस उलटले होते. रोज सकाळी काळजात धडधड घेऊन ती उठत होती. पदर ओला तर झाला नाही ना, म्हणून थरथरत्या हातानं चाचपून पाहत होती. पण पदर कोरडाच असल्याचं दिसत होतं. कधी आनंदाला भरतं यायचं तर कधी मनात शंकेची पाल चुकचुकायची. अख्खा दिवस कामात जात होता. ओसरीवर बसली म्हणजे तिची मान आपसुकच वर वळायची. चिमणीच्या घरट्यात काही नवीन दिसतंय का, काही वेगळी हालचाल जाणवते का, हे पाहण्यासाठी जीवाची तगमग तगमग होत होती. आभाळाचं निळं पांढरं रुपड दिसा माझी पलटू लागलं होतं. काळ्या करड्या ढगांच्या झुंडी वाऱ्यावर तरंगत येऊ लागल्या आणि तशाच न थांबता पुढे जाऊ लागल्या. अधूनमधून वारा सुटू लागला. पाला पाचोळा उडवीत तोही ढगांच्या मागे पळू लागला. 4-5 दिवस हा खेळ असाच चालू होता. सकाळी धनाजी मळ्याकडे निघाला तेव्हा त्याला थांबवीत गोदाई म्हणाली, धनु, थोडा वेळ थांब, मी बी येते तुझ्या संघ. धनाजीला आश्चर्य वाटलं. नेहमी कुठं जायचं म्हटलं तर पाय दुखतात म्हणून कुरकुर करणारी आई नक्की मळ्यात यायचं म्हणते की तिला अजून कुठे जायचं आहे याचा विचार तो करू लागला. न राहून तो गोदाईला म्हणाला, आहे मी मळ्यात चाललोय, तू कुठं निघालीस? कुठं म्हणजे मी बी मळ्यातच येतीय. का काय अडचण आहे का तुला? गोदाईनं वरच्या आवाजात विचारलं. मला काहून अडचण होईल? परत तूच गुडघं धरून वरडत बशील. तुला जमत असं तर रोज काही नास. पाऊस तोंडावा आलाय, वाऱ्या वावधानाचा त्रास झाला मग. अरे आता हे समज म्या तुझ्या कोण शिकायचं काय? म्हण वाऱ्या वावदानाचा त्रास होईल. मळ्याखळ्याची कामं म्या बी केल्यात. लगीन करून आलते तेव्हा तुझ्या बापानं झोका बांधला नव्हता मला. असं म्हणून ती चुलीजवळ बसली. तिचा पारा चढू लागला होता. धनाजी पुढे काहीही न बोलता गोठ्यात गेला. जनावर सोडून त्यानं बारवाची वाट धरली. इतका वेळ मायलेकरांचं बोलणं गुपचूप ऐकणारी पारूही विचारात पडली. सासू आज अचानक मळ्यात का जायचं म्हणतंय ते समजत नव्हतं. काही विचारायची सोय नव्हती. बरं जायचं ते जाईना का, पण चुलीपशी काहून बसली असेल? स्वयंपाक तर करून झालाय. ती तशीच पुढे गेली. सासूला म्हणाली, आत्या मला सांगा की काय करायचं ते, तुम्ही काहून त्रास करून घेताय? गोदाई शांतच होती. काठवटीत 2 बचका पीठ घेऊन मळू लागली. पारू पुन्हा म्हणाली, आत्या म्या करते की, काय करायचं ते सांगा तर खरं. काय नाही, तो गेला आहे तशी त्वा बी खोलीत जाय आणि गप्प बस. काय करायचं ते मपलं म्या करीन. सासूचं वाकडं बोलणं ऐकल्यावर तिथं थांबणं योग्य नव्हतं. जड पावलाने ती ओसरीत जाऊन बसली.
असं काही मनाला लागणारं घडलं म्हणजे ओसरीत येऊन बसायचं हे नेमाचं झालं होतं तिचं. चिमणीचा आकार घेणारा संसार तिच्या कष्टी मनाला विरंगुळा देणारी जागा झाली होती. पाण्याला जाणारी अंजी दारासमोर थांबली. पारूला विचारलं, पारू, पाण्याची खेप झाली का ग? नाही ना ग. मालक गुरांना पाणी दावाया गेलेत. आले का मग जाईन. अग बसून काय करती? चल ना माझ्या संग. बोलता बोलता 2-4 खेपा होतील, कळायचं बी नाही. अगं पर थोडी थांबती का? आता येतीलच ते. त्यांना काढून देते, मग जाऊ आपण. नको बया, सासून पाहिलं तर सकाळी सकाळी मर्याई अंगात येईल. असं करते. म्या वज वज चालते पुढं. तो मालकाला वाट लावून ये लगुलग. असं म्हणून अंजीनं बारवाची वाट धरली. पारूनं पाण्याचा हंडा कळशी रिकामी केली. सासू तयारी करून लेकाची वाट पाहत होती. तेवढ्यात धनाजी आला. पारूनं त्याचा भाकर तुकडा बांधून दिला. गाडी जुंपून त्यानं गोदाईला हाक मारली, आये, चाल व. गोदाई हाक ऐकल्यासरशी डोक्यावर टोपलं घेऊन बाहेर आली. धनाजीनं हाताला धरून तिला गाडीत घेतलं. बैलाचा कासरा ओढला. गाडी खडखड करीत मळ्याच्या वाटेला लागली. सासूचं नक्की काय चाललंय पारूला समजेना. पाण्याचा हंडा कळशी घेऊन ती सासऱ्याला म्हणाली, मामनजी, म्या पाण्याला जाते व. पारू बारवावर पोचली तेव्हा हंडा भरून अंजी तिची वाट पाहत बसली होती. पारूला पाहताच म्हणाली, बया लईच येळ लावला व माय. म्या म्हणलं येते का नाही कोण जाणं. अगं आज सासू बी गेली या मळ्यात, म्हणून उशीर लागला. हंडा भरता भरता पारू म्हणाली. पाण्याचा हंडा पारूनं डोक्यावर घेतला. कळशी कमरेवर घेतली. अंजीनंही तेच केलं आणि दोघी परतीची वाट चालू लागल्या. चालता चालता अंजी म्हणाली, पारू, तुला एक विचारायचं होतं ग. पर विचारू का नको तेच समजना बा. पर त्वा पडली जीवाभावाची जोडीदारीन, म्हणून गप्पी राहावं ना. बाई, तो नशीब असं कसं ग? अंजी कापरे आवाजात बोलली. अंजे, नीट उलगाडून सांग बाई. असं कोड्यात बोलून जीव टांगलेला नको लावूस. तसा बी आजकाल एक दिस धड जाईना झालाय. कोणाला काही सांगणार नशील तर बोलते, नाहीतर तो बोलायची कुणाकडं. माझ्या सासूला समजलं तर ती माझ्या नवऱ्याला सांगितल्या बिगार दम धरायची नाही, आणि मग नवरा कुत्र्यावानी बडिवल्या बिगार सोडायचा नाही. नाही म्या बोलायची कुणाकडं, बिनघोरीनं सांग. चालता चालता पारू म्हणाली. तोपर्यंत ती घराजवळ आली होती. मग अंजीच बोलली, आता नाही सांगत, दुसऱ्या खेपेला सांगते. असं बोलून ती पुढे गेली. पारून हंडा कळशी रांजणात रिकामी केली. ओट्यावर अंजीची वाट पाहत उभी राहिली. अंजी येताना दिसली तशी पारू ओटा उतरून खाली आली. दोघीही बारवाच्या वाटेनं चालू लागल्या आणि अंजी सांगू लागली, अगं तुझी सासू आलती काल आमच्याकडं. माई सासू आणि ती दोघी वसरीत बोलत होत्या. तुहा इशे निघालता. पारूचं काळीज उडू लागलं. काय ऐकायला मिळणार या विचारानं डोक्यावरचा हंडा जड वाटू लागला तिला. अंजी पुढं सांगू लागली, तर तुहा इशे निघाला म्हणून म्या बी दाराशेजारी मेथीची भाजी निवडायच्या निमित्तानं बसले. तवा तुझी सासू म्हणली, पारूला पोर बाळ होईन अशी आता आशा नाही. धनुच्या मामाची पोरगी आहे म्हण. धनाजी संग तिचा पाठ लावायचा म्हणत होती. बाई, ते बोलणं ऐकलं आणि काळजाचं पार पाणी झालतं ग. तुला खरं नाही वाटायचं, पर रातसर डोळा लागला नाही माय. अजून काय म्हणाली,
पारूनं काळजावर दगड ठेवून विचारलं. तेव्हा माई सासूच म्हणली, गोदे, पारूचा घात नको करूस. गुणाची पोर आहे ती. त्या परीस काय आतलं बाहेरचं काहून पाहत नाही. मग गोदानं तुझ्या नावानं बोंबलाय लागली. म्हणली, देवा धर्माचं काही करायला सांगितलं ते बी करीत नाही, उपास करीत नाही. एखाद्या भक्ताक जाय म्हणलं तर ते बी नको म्हणती. पर तुला सांगते, गावातले समदे लय मानत्या ते तुला. मग माही सासूच म्हणाली, गोदे, सून नाका करीना, आपणच करायचं. तुझ्या वावरातल्या मसुबाला निवत पाणी कर. एखादं कोंबडं दे. खंडोबाचं जागरण गोंधळ घालून कारण कर. घरात असं काही निघालं म्हणजे माणूस आपसूक पुढं येतं या. अंजी पुढं सांगू लागली. मग हे तुझ्या सासूला पटलं. म्हणली, उद्याच मसुबाला निवत पाणी करून हात जोडते. माफी मागून आमुष्याला कोंबडं देण्याचं कबूल करते. आणि मग पुढं मागं जिजूरला बी भंडारा खोबरं उधळाय जाते. पाण्याची दुसरी खेप झाली. अजून 2 खेपा आणायला पाहिजे होत्या, पण पारूच्या अंगात त्राण उरलं नव्हतं. तिसऱ्या पहाराला दिवस कल्ल्यावर आणू असा विचार करून ती थांबली. सासऱ्याला जेवण देऊन औषध दिलं. सासू जे काही करू पाहते ते ऐकून तिची जेवणावरची इच्छाच उडाली. ओट्यावर दाणे टाकून पाण्याची वाटी भरून ठेवली. गोठ्यातल्या वासराला गवत घातलं. मरगळल्यासारखं वाटत होतं. ती खोलीत आली. पलंगावर अंग टाकून आढ्याकडं पाहू लागली. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.